योगसाधना काळाची नितांत गरज भाग 13 वैद्य अनघा डफळापूरकर शुभंकर आयुर्वेद पुणे दिनांक 21 ऑक्टोबर 2023. आजचा विषय आहे टू बी अँड ओनली टू बी. यम ते प्रत्याहार हा जो आत्तापर्यंत आपण प्रवास केला तो पतंजली महामुनींनी साधनापाद या प्रकरणात सांगितला आहे व त्यातून पुढे जाऊन सूक्ष्मत्वाकडे प्रवास सुरू होतो तो विभूतिपाद या प्रकरणामध्ये आणखीन बारकाईने सांगितला आहे. विभूतिपाद म्हणजे काय तर विशेषत्वानं असणं याचं स्पष्टीकरण देणारा. आपल्या सर्वांमध्ये सृष्टीतला जो कर्ता आहे त्याचा अंश असतो. त्या सृष्टीच्या अंशाचं विशेषत्वाने आपल्यामध्ये असणं ते जाणून घेण्यासाठी विभूतिपाद, एक्सपान्शन ऑफ माइंड, जे आत्तापर्यंत कळलं त्याच्या पुढे जाऊन इंद्रियांच्याही पुढे जाऊन जे कळवून घ्यायचं ते विभूतिपादामध्ये सांगितलं आहे. हे सगळं का करायचं, त्याचं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे, त्यानं काय साध्य होणार आहे, असे अनेक प्रश्न मनामध्ये येऊ शकतात. आपण जे अनुभवतो आपल्या इंद्रियांच्याद्वारे ते सगळं आभासी आहे. सध्या तर आपण आणखीनच आपण निर्माण केलेल्या आभासी जगात वावरतो आहोत. त्यासाठी त्यातून बाहेर निघण्यासाठी उपाययोजना पण आखतो आहोत. आभासी जगात रमू नका, प्रत्यक्ष एकमेकांना भेटा, बोला असं पण म्हणतो सुद्धा. खरं तर तीच गोष्ट आपल्याला खऱ्या वाटणाऱ्या आयुष्याची आहे बरं का. सगळी माया आहे असं म्हणताना तेवढ्यावरच न थांबता खरंच आपण कोण आहोत, व्हॉट इज दॅट अल्टिमेट ट्रूथ, त्याच्या शोधासाठी हा सगळा सूक्ष्मत्वाकडचा प्रवास. माणूस आणि बाकीचं सजीव यांच्यातील फरक हा प्रामुख्याने मेंदूच्या कॅपॅबिलिटीचा असतो. प्राण्यांच्या गरजा खाणं, झोपणं आणि प्रजनन याच्याचवरती सीमित असतात. तर मनुष्याच्या बाबतीत मात्र जीवनाचं ध्येय हे मोक्षाकडे घेऊन जाणारं असतं. जन्म होताना तो एका विशिष्ट चक्रामध्ये आपल्या कर्माचा विपाक म्हणून होतो, पण त्यानंतरचं आयुष्य व त्यानंतरचं अस्तित्व कसं असायला पाहिजे त्याच्या अगणित शक्यता माणसाच्या मेंदूच्या कपॅसिटीमध्ये असतात. स्वतःचं स्वरूप कळल्याशिवाय त्या शक्यता प्रत्यक्षात येणं अवघडच. स्वतःमधील शक्ती न जाणता आपण बहुतांशी लोकांचं आयुष्य हातातून वाळू निसटून जावी तसं जात असतं. प्रत्येकानं आपल्या आयुष्याचं एव्हरेस्ट नक्की गाठायला हवं ना. मिळालेलं आयुष्य किती अनमोल आहे हे कळणं किती महत्त्वाचं आहे ना. अनेक जन्मानंतर मिळालेलं आयुष्य, तेव्हा जेव्हा प्रश्न पडतो टू बी ऑर नॉट टू बी, तेव्हा एक गोष्ट नक्की करावी, दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या, श्वास घ्यायचाच नाही. मग असं विचित्र प्रश्न पडत नाही, बरोबर. श्वासाची किंमत तेव्हा कळते, तेव्हा मग टू बी आणि ओनली टू बी एवढंच समजतं, हो ना. जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिलाच आपण विसरतो. कसे आपण करंट आहे, मग स्वरूप मोक्ष या तर फार दूरच्या गोष्टी. पण योगकार सांगतात की तुम्ही फक्त थोडंसं सजग बना कुठलीही गोष्ट करताना. मग पहिल्यांदा लक्ष जाईल आपल्या श्वासाकडे आणि हाच श्वास हळूहळू आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जाणारा ठरतो. अष्टांग योगाची ही अंग आपल्याला हळूहळू रियालिटीकडे आकर्षित करतात. धारणा हे त्याचं पहिलं अंग आहे. प्रत्याहारानंतरची पायरी विभूतिपादाची सुरुवात, मनाच्या मोठेपणाची सुरुवात. ते करताना एका श्लोकात त्यांनी वर्णन केलं आहे, देशबंधश्चित्तस्य धारणा. एका गोष्टीवरती पूर्ण लक्ष केंद्रित करणं, एका विशिष्ट प्रदेशावरती गोष्टीविषयी
कुणा व्यक्तीविषयी, इष्टदेवतेविषयी, एखाद्या मूर्तीविषयी चित्त एकाग्र करणं ही बाह्य धारणा झाली. जशी आपल्याला माहितीच आहे, अर्जुनाने मत्स्ययंत्रामध्ये फिरणाऱ्या मत्स्यावर चित्त एकाग्र केलं होतं. ती त्याची बाह्य धारणा झाली. कुठल्याही लक्ष्याचा पाठपुरावा करायचा तर धारणा करणं खूपच महत्त्वाचं. आणि मग हे चित्त आपण आपल्या शरीराच्या आत काही विशिष्ट स्थानांवरती एकाग्र केलं तर त्या ठिकाणच्या अवयवांची, संस्थांची सुदृढता आपल्याला लाभू शकते. स्ट्रेस, मानसिक ताण यानं डोकं, मन जेव्हा सैरभैर होतं, कुठेच लक्ष लागत नाही, हृदयाची गती वाढते, असं जेव्हा होतं ना, तेव्हा नक्की शांतपणे सुखासनामध्ये बसून धारणेचा अभ्यास करावा. त्यासाठी योगदर्शनकारांनी 7 चक्र सांगितली आहेत आपल्या शरीरात. ती चक्र म्हणजे व्हायटल पॉईंट्स आहेत, ज्याच्यामध्ये एनर्जी एकवटलेली आहे, शक्तिस्थानं आहेत. तिथे लक्ष केंद्रित केलं की त्या स्थानाचे स्पेसिफिक असे फायदे मिळू लागतात. त्यात महत्त्वाचं हे आहे की आपण आपल्या आतमध्ये डोकावून बघून चित्त स्थिर करायला लागतो. विचार हे येतच राहतात. खूप जण म्हणतात आम्ही एका ठिकाणी स्थिर बसूच शकत नाही, प्रचंड विचारांचा गोंधळ डोक्यामध्ये चालू राहतो. जसं हृदय आपलं कधी काम करायचं थांबत नाही, आपली किडनी कधीही काम करायचं थांबत नाही, तसं आपला मेंदू पण कधी काम करायचं थांबणार नाही ना. विचार येतच राहणार, ती येतील जातील. आपल्याला काय शिकायचं आहे तर आपलं मन विचलित होऊन द्यायचं नाही. म्हणून ही एक टेक्निक आहे, साधना आहे. ती करत राहिली तर चित्त इकडे तिकडे धावणं बंद होतं बरं का. सुरुवातीला वेग कमी होतो, मग आणखीन कमी होतो आणि मग खूप मंद होऊन एका जागी तो थांबतो सुद्धा. किती सांगणं सोपं आहे ना हे. एखाद्या भरधाव कारमधनं जाताना आपल्याला असा आभास होतो की आपण स्थिर आहोत आणि झाडं पडत आहेत, इल्युजन. जसा कॉन्शियसली वेग आपण कमी करायला लागतो तसं आपल्याला इच्छित स्थानावर, आपल्या डेस्टिनेशनला आपण पोहोचू शकतो. नाहीतर एकतर ॲक्सिडेंट होईल किंवा कुठेच पोचणार नाही. तसंच मनाचं आहे. थोडीशी चांगली उपमा घेऊयात. कल्पना अशी की मन हे फुलपाखरू, रंगीबेरंगी, स्वच्छंदी, इकडे तिकडे सतत उडणारं, या फुलातील त्या फुलातील परागकण वेचणारं, म्हणजेच नवीन नवीन विषयांमध्ये रमणारं असं ते फुलपाखरू सावकाशपणे एखाद्या फुलावर स्थिर राहतं. आणि मग समजतात त्याचे आकार, त्याचे रंग किती, त्याचे डोळे कुठे आहेत, ते कसं परागकण वेचतं. तर फुलपाखरू रूपी मनाला एका ठिकाणी काही वेळापुरते का होईना स्थिर करता आलं तर तीच धारणा होय. धारणा साधण्यासाठी आपली त्या गोष्टीमध्ये खूप इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. मग त्यासाठी आवडणारं संगीत असू दे, आपल्याला आवडणारा एखादा मंत्र असू दे, आपल्याला आवडणाऱ्या इष्टदेवतेची मूर्ती असू दे किंवा एखादं सुंदर निसर्गचित्र असू दे, ज्यामध्ये आपल्याला आनंद मिळेल अशा गोष्टीवरती चित्त जर एकाग्र केलं तर तो देश आणि तुमचं मन या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं वाटायला लागतं. आणि ती म्हणजे धारणा. धारणा जमायला लागली की ध्यानाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. धारणा ही काही काळापुरतीच असते. आपल्या खोडसाळ मनाला शिस्त लावणारी असते. त्यात आपण सातत्य ठेवूयात. अनिर्बंध धावणाऱ्या मनाला वेसण घालायला धारणेची साधना करूयात. जमेल आपल्याला, जमायलाच हवं. कारण टू बी अँड ओन्ली टू बी इज द सोल्युशन. आज इथेच थांबते. आपण परत भेटूयात. धन्यवाद. नमस्कार.